तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला काल म्हटलं होतं की आम्ही आज कुठेतरी जाणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही रेनकोट घेतले होते. ते याच कारणासाठी घेतले होते कारण इकडे मध्येच पाऊस चालू होतो आणि मध्येच हे चालू होतं, ऊन पडायला चालू होतं. सो आता सध्या ढग वगैरे भरलेत वरती, तुम्ही बघू शकता. आणि पाऊस आम्ही निघालो आणि नंतर आम्हाला आठवलं, अरे व्लॉग स्टार्ट नाही केला आपण. सो आम्ही मध्येच रोडमध्ये थांबलोय असं हायवेला आणि व्लॉग स्टार्ट केलं. इकडे रेनकोट पण घातलेत. सो आता आम्ही निघालोय. कुठे चाललोय ते तुम्हाला तिकडे गेल्यानंतर दाखवतो आम्ही. सो चला मित्रांनो, निघूयात. तुम्हाला झाला अपलोड? नाही ना, नेटवर्क. कसं वाटतंय तुला? हालत खराब झाली, हालत खराब. कारण आम्ही आहे ना ऑलमोस्ट 40 किलोमीटर आता आलोय आणि जेव्हापासून 40 पेक्षा पण जास्त किलोमीटर आम्ही आलोय. पण पाऊस एवढा पडतोय ना, बापरे, भरपूर पाऊस आहे इकडे. मागे बघा ना. एवढी हवा आहे, एवढा पाऊस आहे, म्हणजे आम्हाला कळलेलं की आता पाऊस चालू होईल म्हणून आम्ही जस्ट रेनकोट असाच घातलेला. पाऊस चालू पण नव्हता झाला. जसा रेनकोट घातला तसा पाऊस चालू झाला. आणि भरपूर आहे. कंटिन्यू चालू आहे. असं नाही की थोडा थांबलाय वगैरे, असं नाही, बिलकुल नाही, कंटिन्यू चालू आहे. आता थोडासा थांबलाय आणि आमचे भरपूर, म्हणजे एवढा टाइम आम्ही उतरलोच नव्हतो गाडीवरून. पाय वगैरे पूर्ण जाम होत आलेत. ही बघा ना, फार वाकडी होत आले. सो पाय जाम झाले होते म्हणून आम्ही थांबलो होतो इकडे. सो आता निघू परत. इकडे बघा ना, काय मस्त वाटतंय बॅक साईडला. खूप छान आहे, असं दाखवण्यासारखं भरपूर आहे, पण फोनच काढायला भेटत फोन नाही. पावसामुळे काढायलाच भेटत नाही कारण आम्ही रेनकोट घातला आणि इकडून खिशामध्ये हातच जात नाही आमच्या. चल, पाऊस थांबला तोपर्यंत निघूया पटापट. दाखवतो आम्ही कुठे चाललोय ते. अजून थोडा वेट करा मित्रांनो. आम्हाला स्वतःचा शहाणपणा करायचाच आहे, तर म्हणून गाडी घेतली आहे चालवायला. मस्त वाटतंय ना, पण माझी केसला विचित्र उडतायत यार. आता आम्ही ऑलमोस्ट पोचलोय मित्रांनो. फक्त 20 किलोमीटर बाकी आहे. 21. 20-21 वॉट एव्हर जेवढं आहे तेवढं बाकी आहे. हे मला वाटतं हा पोलीस स्टॉप तर नाही आहे ना. ते म्हणून थांब थांब थांब, हेल्मेट घाल, पोलीस स्टेशन आहे. म्हणजे इथेच पकडायचं आपलं. थांबते का? पुढे थोडी नाही. आता आम्ही येत होतो तिकडून, म्हणजे 2 मिनिटं आम्ही थांबलो होतो. हिला गाडी चालवायची होती म्हणून मागे थांबलो आम्ही आणि तिथून स्विच केलं की ही गाडी चालवते, मी मागे बसलोय आणि हेल्मेट वगैरे आम्ही आतमध्ये काढून ठेवलं. आणि थोडं पुढे आलो तर बघतो तो पोलिसांचा चेकपोस्ट होतं. मी बोललो, भाई आता गेलो, आता गेलो, आता पकडला आपल्याला. पण नाही, नशीब ते लोक बोलत होते काहीतरी मागे की हे बघ. मी बोललो पळव पळव. तर आलो आम्ही आता पुढे. भाई सही आहे. गावाला येऊन पण भरपूर एक्सपिरियन्स मिळतो आहे ना. हे तू गोरी वाटते रे भरपूर. तुझ्यासारखं स्किन केअर मी पण करायला चालू केलं पाहिजे. डेंजर खड्डे. आता मला कळलं की बातम्यांमध्ये एवढे खड्डे का दाखवतात थोडीशी. गाडी चालवायला एवढी मज्जा येते ना, काय सांगू. म्हणजे लिटरली सगळे रोड आहे ना, असे साठ अशी गाडी चालवायला मज्जा येते. भारी वाटतंय ना. आम्हाला जिकडे पोचायचं होतं ना, तिथून आता आम्ही ऑलमोस्ट 4-5 किलोमीटरच आहेत मागे. आणि आम्ही इथे यासाठी थांबलो होतो कारण पाऊस नाही, पण आम्ही रेनकोट घातलं कारण क्लायमेटच असं झालंय ना. येऊ शकतो आणि पूर्ण भरलंय, पाऊस येऊच शकतो. बघा ना, पूर्ण काळे ढग झालेत वरती. तुम्हाला दिसत असेल प्रॉपरली व्हिडिओमध्ये. पूर्ण काळे ढग झालेत म्हणून आम्ही बोललो की रेनकोट घालूनच जाऊया. म्हणजे असं एवढं भारी वाटतंय ना, म्हणजे एवढी जागा कधी मी पण नाही गावाला येऊन पावसाच्या टाइमला एक्सप्लोर केली जेवढी हिच्यामुळे करायला भेटते आता. पण मस्त क्लायमेट झालंय. तर आता आम्ही पोचू. हार्डली 4 किलोमीटर जायचं. 5-10 काइंड ऑफ हायवेवरच थांबलोय. हायवे हा. बरं वाटतंय, म्हणजे असं
गाडी चालवायला पण बरं वाटतं आणि इथं असं सनलाईट वगैरे छान येतंय, मग आम्ही बोललो थांब जरा एक. थोडेसे फोटो पण काढायचे होते म्हणून आम्ही इकडे थांबलोय. तर फोटो काढू आणि पटकन निघू, कारण हार्डली 10-15 मिनिटामध्ये पोहोचू. कुठे चाललोय तर गेल्यावर दाखवेन मी तुम्हाला. सो स्टे ट्यून गाईज. सो फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलोय गणपतीपुळे. दर्शन मंदिर कुठे आहे इकडे? सरळ आहे ना? मस्त कॅमेरा अँगल तिथे असं. तुला एक क्लास द्यायला पाहिजे मला वाटतं. आम्हाला बोलतोय हिला कॅमेरा पकडता नाही येत मला कॅमेरा. गरम पाणी उपलब्ध आंघोळीसाठी. आमची आंघोळी ऑलरेडी झाले थंड पाणी. गरम पाण्याची इथून जास्त आतमध्ये असेल काय? आई असं वाटतं मी खूप गणपतीमुळे आले. मंदिर कुठे आहे पण? इकडे पार्किंग असेल काय पण? एक काळा लागते. Guys, finally we arrived. समुद्र दाखव ना त्या साईड. Cute आहे. त्याच्या पायाला काहीतरी लागलंय तर आंबा? बिचारा लंगडतय. अय्यो मी. तर फायनली मित्रांनो आम्ही पोचलो जिकडे येणार होतो. आता तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे आलो. हे गणपतीपुळ्याला आलोय आम्ही इकडे. आणि इकडे बघा ना पूर्ण समुद्र आहे फ्रंट साईडला. तिकडे पण आम्ही जाणार आहेत, पण पहिला आम्ही आतमध्ये चाललोय. तर तिकडून जाऊन येतो आणि मग पुढचं दाखवतो तुम्हाला गोष्टी. चला आतमध्ये. तर मित्रांनो आम्ही आता जस्ट जाऊन आलोय इकडे. आणि आतमध्ये गेल्यानंतर ना मला असं वाटलं की भाई तो मूवी बघितला होता ना आपण, कोणता नवरा माझा नवसाचा, त्या मूवीचं पूर्ण रिकॅप झाल्यावर मला. म्हणजे त्या फ्रंट साईडला एक डोर आहे, या साईडला इकडे एक डोर आहे. मी दाखवतो तुम्हाला. हिने नाही बघितलं, हिने नाही बघितलं. मी तुम्हाला दाखवतो कोणता डोर आहे तो मी दाखवतो. थांबा तुम्हाला व्हिडिओ मध्ये तुम्हाला आयडिया येईल पटकन. मला पूर्ण त्या मूवी मधला रिकॅप झाला यार, भारी वाटलं. थांबा दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा डोर मी बोलत होतो. जेव्हा तो माहितीये एक मूवीचा सीन आहे की सचिन पिळगावकर हा आतमध्ये येतो. हा डोर बंद करतो ना, तो मला असं वाटतं हा डोर आहे कदाचित. हे असं पूर्ण मंदिर आहे या साईडला. आणि ह्या साईडला पूर्ण असं समोर बीच आहे. बीच पण मस्त आहे इकडे, एकदम क्लीन बीच आहे असं. आता दिसला क्लिअर, मगापासून दिसत नव्हता. किती मस्त आहे बघा. मस्त आहे. नाही त्याला यायला मिळणार आतमध्ये, लागेल त्याला. हे आला 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 बिचारा आला. त्याला निघायला नाही मिळते तिथून जागा. त्याला जागा नाही ते बिचाराला यायला आतमध्ये. तरी पण जबरदस्ती घुसायचा प्रयत्न करतो. यायचंय तुला आतमध्ये? कसं घेऊ तुला आतमध्ये? त्याच्या साईजचा आहेच नाही तो होल. बिचारा आतमध्ये यायचा प्रयत्न करतोय पण भेटत नाही त्याला आतमध्ये यायला.
बघ असं. अटकतोय बिचारा. बघा हे पूर्ण मंदिर. आम्ही आतमध्ये जाऊन आलो आता. अश्विनी हे घेते, काय बोलतात त्याला, काहीतरी चांगलं जे मेमरीज कलेक्ट करतात ना त्याला काहीतरी म्हणतात ना. फ्रीज म्हणजे वटेवर कुठे पण चिपकवतात त्याला मेमरीज. ह्या दोघांपैकी कोणतं घेऊ विचार कर. दोन्ही पण चांगले आहेत. ह्याच्यात बघ ना किती मस्त वाटतं. ते वाला वरचं वाला मस्त आहे, त्याच्यात काजू वगैरे सगळं कोकणवाला आहे. वाईट. सगळं. 150. ते वाला 150. चांगलं आहे. दादा हे एक द्या ना. तर मित्रांनो आताच आम्ही जस्ट तिकडून निघालोत आणि आता आलोत आम्ही इकडे एका हॉटेलमध्ये लंचसाठी. सो आता इकडे बसलो आहे आम्ही लंचसाठी आणि इकडे बाहेरचं क्लायमेट एवढं मस्त आहे ना, पाऊस पडतोय आणि हॉटेलचा ॲम्बियन्स पण खूप मस्त आहे. पूर्ण हॉटेल आहे. इकडचे मला हे वॉलपेपर्स लावलेत ना ते भारी वाटले, एकदम ॲस्थेटिक लुक फुल. ही बघा आम्ही मगाशी जे फोटो काढलेत ना ते बघते. सो आता आम्ही पटापट जेवतो आणि निघतो, कारण पाऊस एवढा आहे ना भरपूर, बापरे पूर्ण भिजायला झालं आहे आम्हाला. आणि जेवढा टाइम इकडे पोचायला लागला तेवढाच टाइम आम्हाला घरी जायला लागणार आहे. मला त्या गोष्टीचं असं हे झालं, यार बस लवकर ये घर, असं झालं. कारण का माहिती आहे मित्रांनो, ऑलमोस्ट आम्ही निघून आहे ना, म्हणजे ऑलमोस्ट 10:30-11 वाजता निघालो आणि पोचायला आम्हाला 1-1:30 वाजला. म्हणजे जवळजवळ 2-2.5 तास आम्हाला ट्रॅव्हलिंग झालं, कारण आम्ही मध्ये मध्ये थांबत होतो, पाऊस पडत होता ना खूप सारा आणि गाडी पूर्ण हलत होती, एवढा जोरात वारा चालू होता. ठीक आहे, पण आम्ही पोचलो व्यवस्थित. आता फक्त इकडून व्यवस्थित घरी पोचायचं आहे. सो बघू, जाता जाता थोडं पावसात मजा करू, थोडंफार भिजून पण जाऊ घरी. सो आता पटापट जेवतो आणि मग निघू. तर फायनली मित्रांनो आम्ही आलो आहोत आता घरी. संध्याकाळचे वाजलेत 7-7:30 ऑलमोस्ट एवढे वाजलेत. सकाळी गेलो होतो आम्ही 10:30 वाजता आणि 7:30 वाजले. एकाच प्लेसवरती गेलो आम्ही, कारण खूप लांब आहे ते, ऑलमोस्ट 65-70 किलोमीटर्स लांब आहे. सो जायला आणि यायलाच एवढा टाईम गेला, कारण पाऊस खूप होता आणि बाईकवरती बसून एवढं लांब. रस्ते चांगले होते, मध्ये मध्ये खड्डे होते, पण पूर्ण वाट लागली कमरेची. सो आत्ताच आम्ही आलो आहे. तर ह्या व्लॉगमध्ये पण नॉर्मलीच गोष्ट दाखवायला मिळाली की गणपतीपुळ्याला गेलो आणि तिकडून रिटर्न आलो, बस बाकी काही नव्हतं. सो हा व्लॉग मित्रांनो मी इथेच एंड करतो. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.